कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको आहे का? भुजबळांचा मराठा समाजातल्या नेते आणि सुशिक्षितांना सवाल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा मराठा आरक्षणाच्या जीआरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, मराठा समाजामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होईल, राऊतांचं वक्तव्य। कॅबिनेट मंत्री हैदराबाद गॅझेटला विरोध करत असतील तर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, दोन्ही समाजात भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आरोप। तर एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्यांच्या सांगण्यानं राज्यात उद्रेक निर्माण होतोय, भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, तसंच नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असाही उल्लेख। तर भुजबळ आज लातूरच्या दौऱ्यावर आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याच्या निषेधार्थ 35 वर्षीय भरत कराडनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात मुंडेंचं फडणवीसांना पत्र, हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी। नाशिकनंतर पुण्यात सुद्धा मोर्चा काढणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांसोबत 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची आज 11 वाजता मातोश्रीवर बैठक, काल ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या बैठकीला अधिक महत्त्व, ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हाप्रमुखांसोबत सुद्धा आज बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाद, नेहरूंच्या काळापासून शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याची फडणवीसांची काँग्रेसवर टीका। माढ्याच्या कुर्डूमधील मुरुम उपसा प्रकरणात आज कुर्डू गावात बंदची आग, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप, तर ग्रामस्थ आज खासदार मोहिते पाटलांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहेत। सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती, उत्खननासंदर्भात पूर्व परवानगी घेतली नसल्याचाही या अहवालात उल्लेख। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा आज संयुक्त मोर्चा, भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी या मोर्चाचं आयोजन, संजय राऊत आणि बाळा नंदगावकर सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती। संजय राऊत गांजा उडून मोर्चामध्ये सहभागी होत आहेत का हे तपासा, नाशिक पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा जनाक्रोश मोर्चाच्या घोषणेनंतर नवनाथ बन यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबई भाजपची बैठक संपन्न, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा, रवींद्र चव्हाण, बावनकुळे, अमित साटम यांचीही या बैठकीला उपस्थिती। सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध पैसे देऊन मोहीम चालवली जाते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप, तर सोशल मीडियावरून इथेनॉल विरुद्ध टीका करण्यात आली, त्यात मला टार्गेट करण्यात आलं, गडकरींचा दावा। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला आज रात्रीपासून सुरुवात होणार, नागरिकांनी दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आता आवाहन, पूल पाडण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध। लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल, शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी, लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती। सीपी राधाकृष्णन यांनी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली उपराष्ट्रपती यांना शपथ, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली, शपथविधीनंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा एकमेकांना नमस्कार। सीपी राधाकृष्णन भारताचे 15वे उपराष्ट्रपती, शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंग, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती। अजित पवारांच्या वतीनं प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, अजित पवारांचा रायगडमध्ये नियोजित कार्यक्रम, अजित पवारांच्या दिल्लीतील कार्यक्रमाला अनुपस्थितीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आपण पोलिसांना कसा दम देतो हे दादा उपराष्ट्रपतींना सांगणार, अधिकाऱ्यांना कसा दम देतो याची वेगळी चर्चा होऊ शकते, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। नरिमन पॉइंटमधील भूखंड आरबीआयच्या ताब्यात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मुंबई मेट्रो 3000 कोटींशी व्यवहार, तर या जागेवर आरबीआय नवीन कार्यालय बांधणार असून या महसुलाचा उपयोग मेट्रो 3च्या कामासाठी केला जाणार।
महादेवी हत्येत प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. आज कोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देतं का हेही पाहणं महत्त्वाचं असेल. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब फोडणार. यावेळी राहुल गांधी आणखी काही मतदार याद्यांमधील आकडे समोर मांडण्याचीही शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर जाणार. तर याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन होणार. देशभरातील 10 मार्गांवर हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकची चाचणी सुरू होणार. इंडियन ऑइल आणि रिलायन्स पेट्रोलियम या 10 मार्गांवर हायड्रोजन फ्युएल स्टेशन सुद्धा उभारणार. केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती. पीएफचे पैसे आता एटीएमनं काढता येणार. ईपीएफओ कडून दिवाळीपूर्वी बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही विचार. ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल. शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी. लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती. कोल्हापुरात सापडलेल्या कुणबी नोंदींमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचा दावा. एका गावातील कुणबी नोंदीमध्ये दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं आढळली. कोल्हापुरातील अनेक गावांमध्ये हा प्रकार घडल्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर गावामध्ये एका पाळीव पोपटाला जडलं मोबाईलचं व्यसन. मोबाईलमध्ये गाणी सुरू असताना तो कुणालाही हात लावू देत नाही. मोबाईलवर आपल्या चोचीनं टच करून गाणी सुरू करण्याचा प्रयत्न करतो. कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचं अतिक्रमण. फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना चालणं सुद्धा मुश्किल. आरपीएफ, जीआरपी, पालिका पथक फेरीवाल्यांना मदत करत असल्याचाही आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रामटेक या ठिकाणी कृषी मेळावा. श्री रविशंकर यांचीही इथे उपस्थिती असणार. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार मेळावा. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दुगदुबी धरणालाही या ठिकाणी ओव्हरफ्लो. शिरवळ, जैनपूर या भागातील शेतात शिरलं पाणी. रविवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार. पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता. हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त. मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले. प्रभादेवी सर्कल परिसरातील कामावरून हा वाद. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ऑर्डर असल्याचा दावा. दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा. उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग. संपूर्ण गावाला वेठीस धरू नये. मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. वाहतूक कोंडी विरोधात ठाण्यातील घोडबंदर वासीय रस्त्यावर खड्डे, वाहतूक कोंडी यासह अवजड वाहनांमुळे निर्माण झालेली बिकट अवस्था. यामुळे घोडबंदर रोडवरील नागरिक त्रस्त. आनंदनगर सिग्नल या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बोर्ड घेऊन आंदोलन. नागपुरातील मानकापूर परिसरात स्कूल बसचा अपघात. काही विद्यार्थी यामध्ये जखमी झाल्याची माहिती. ओबीसी आणि मराठा समाजावर अन्याय होऊ नये अशी सरकारची भूमिका. दोघांनाही न्याय देण्याची सरकारची भूमिका. ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही. दत्ता भरणेंकडून विश्वास व्यक्त. गैरसमज असतील तर मुख्यमंत्री चर्चा करतील. मुख्यमंत्री चर्चेतनं मार्ग काढतील. सामाजिक सलोखा राखणं ही शासनाची जबाबदारी आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. बीडच्या परळी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग धुळखात. जनरल फिजिशियन डॉक्टर नसल्यामुळे अतिदक्षता विभाग धुळखात. लाखो रुपयांचं वैद्यकीय साहित्यही पडून रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ. नवी मुंबईमध्ये बीएमटीसी कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार. आमदार विक्रांत पाटील यांची माहिती. तब्बल 41 वर्षांनंतर 631 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा मोबदला मंजूर. नाशिकच्या सटाण्यामध्ये पिकअप आणि कारचा अपघात. सटाण्याच्या अंतापूर शिवारातली ही घटना. अपघातात 3 मजुरांचा मृत्यू तर 10 ते 12 मजूर जखमी झाल्याची माहिती. अजित पवारांनी सत्तेचा वापर करून सिंचन घोटाळा पचवला. दादागिरी करून अजित पवारांनी ऊस दर ठरवणारी उपसमितीही नेमली. ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडत असाल तर 1 रुपया सुद्धा घेऊ देणार नाही. राजू शेट्टींचा अजितदादांना इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त डॉक्टरला भरधाव बसनं चिरडलं. सिडको पोलीस ठाण्यात जवळच्या एका परिसरातली ही घटना. सिडको पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, तर ठाकरेंच्या सेनेचे दक्षिण रायगडचे संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांचा राजीनामा पदमुक्त करावा अशी राठोड यांची उद्धव ठाकरेंना पत्रातनं विनंती. कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला बीड जिल्ह्यामध्ये गती, तर बीड जिल्ह्यातील गावागावात अधिकारी पोहोचले. अधिकाऱ्यांकडून प्रत्येक गावात कार्यशाळेचंही आयोजन. आज बीडच्या साक्षाळ पिंपळी या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन. लातूरच्या रेणापूर तालुक्यामध्ये 35 वर्षीय व्यक्तीची नदीत उडी घेऊन आत्महत्या, तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. भरत कराड असं या व्यक्तीचं नाव. भुजबळ कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. गोंदिया शहराचा सिटी सर्व्हे तातडीनं पूर्ण करून तालुक्यातील पट्टे वाटप त्वरित करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. तर गेल्या 5 वर्षांपासून गोंदिया शहराचा सिटी सर्व्हे प्रलंबित. इचलकरंजी शहराला 8 दिवसापासून पाणी पुरवठा. पाणी द्या अन्यथा महानगरपालिकेला टाळं ठोकू. गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळं ठोकण्याचाही इशारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून